नमस्कार श्रोते हो, दीपक रेगे कथाकथन चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. श्रोते हो, आज तुम्ही ऐकणार आहात स्मिता दातार यांच्या अयोध्येची उर्मिला या कादंबरीचा भाग 4. ती दासी बघून उर्मिलेच्या मनात मघापासून काहीतरी टोचत होतं. हिने नक्की चांगली इच्छा मनात धरली असेल ना. मोहऱ्या जळल्याचा करपट्ट वास आला त्यासरशी तिची त्या दासीशी नजरानजर झाली. दासीची नजर त्या वासासारखीच जळकी वाटली तिला. इतक्यात त्या दासीला कैकई मांनी हाक मारली. मंथरा, 4ही राजपुत्र काय करतायत जरा बघ. सुचिरभूत होऊन मंदिरात या म्हणावं. लक्ष्मीपूजन आहे. मंथरा नाव होतं तिचं. उर्मिलेनं तिचं नाव लक्षात ठेवलं. 4ही राजकन्यांना स्नान करून परत मंदिरात जायचं होतं. अजून तरी सगळ्या बहिणी एकत्रच होत्या. अजूनही आपापले प्रासाद कुठले हे त्यांना कळलं नव्हतं. एवढाच अंदाज आला होता की मुख्य राजवाडा आतून इतका विस्तीर्ण होता की एकमेकांच्या प्रासादात जायला राजपुत्र घोड्यावरनं जायचे आणि राण्या पालखीतून किंवा रथातून जायच्या. हळूहळू तिला वाड्याची रचना समजायला लागली. मध्यभागी गोलाकार राज्यसभा, त्याला 8 दारं. उत्तरेला रामाचा वाडा, ईशान्येला लक्ष्मणाचा, आग्नेयेला भरताचा, दक्षिणेला सुमित्रा देवींचा, नैऋत्येला राजा दशरथ आणि कौशल्य राणीचा, पश्चिमेला कैकईचा. त्या पलीकडे वायव्येला गोशाळा, अश्वशाळा, अतिथी भवन, नैऋत्येला धातू भांडार, आग्नेयेला पाकशाळा, पूर्वेला राजपरिवाराची खास अतिथींची भेट घेण्याची छोटी सभा, ईशान्येला सरोवर आणि शिवगौरीचं सुंदर मंदिर. प्रासादाचं मुख्य प्रवेशद्वार उत्तरेला होतं. इथूनच वरात आली होती. प्रत्येकाच्या प्रासादाला स्वतंत्र तळं होतं. त्यात हंस, बदकं सोडली होती. प्रत्येक महालाला स्वतःचं उपवन होतं. त्यात लहान मोठी असंख्य झाडं, मोर, पोपट, मैना, बुलबुल असे कितीतरी पक्षी नांदत होते. प्रत्येकाचा प्रासाद म्हणजे 4 मजली वास्तू होती, ज्याला ऐसपैस अंगण आणि सौध होते. उर्मिलेच्या प्रासादून ईशान्येला असलेलं सरोवर आणि मंदिरही दिसत होतं. उर्मिला देवभोळी नव्हती, पण तिला आवडायचं शिवगौरीचं मंदिर. ती मिथिलेत असल्यापासूनच गौरीशी गप्पा मारायची, मनातली सुखदुःख तिला सांगायची. बाकी व्रतवैकल्य आणि उर्मिलेचं फार जमायचं नाही. ते सगळं सीता करायची. उर्मिला तिच्या प्रासादात पहिल्यांदाच आली होती. सोबत धनू होती. मिथिलेहून आलेली धनू दासीपेक्षा उर्मिलेची सखीच होती. लक्ष्मण प्रासादात नव्हता. उर्मिला प्रासादात आल्यावर प्रथम धावली ती तिच्या सुंदर गच्चीकडे. तिथून दिसणारी तळ्यातली लाल चुटूक कमळं बघून तिचा जीव हरकला. वरच्या मजल्यावर असलेली खुल्या आकाशाखालची गच्ची. धनू, इथे मला चित्र काढायला चांगली जागा आहे. माझ्या चित्रांचं सामान इथे आण बरं. आणि हो, माझे चित्र इथे भिंतीवर लावूया. हो, सगळं आणते, पण आता प्रसाधन सिद्धी करून युवराज्ञींना आधी मंदिरात जायचं आहे. लक्ष्मीपूजन आहे ना. धनू हसत म्हणाली तशी उर्मिला भानावर आली. तिला तिचा प्रासाद खूप आवडला होता. तिच्यातल्या कलाकाराला जागृत करणाऱ्या कितीतरी जागा होत येतात. भल्या मोठ्या स्नानगृहात चंदनाची उटी लावून तिने स्नान केलं. स्नानानं प्रवासातला थकवा पळून गेला. भव्य आरशासमोर धनू तिचा शृंगार करत होती. मोराच्या पिसातल्या गडद निळ्या रंगाचं पायघोळ कटिवस्त्र, त्यावर मोरपिसातल्या हिरव्या रंगाची सोन्याच्या टिकल्यांची चोळी, त्यावर सोनेरी बुंदके असलेल्या
जरीच्या तारांनी विणलेली ओढणी. उर्मिलेचे भरदार केस वळवून धनूनं त्याचं नागचक्र घातलं. त्यावर चुडामणी खोचला. गळ्यात चंद्रहार, कंठी, गुच्छ, एकाखाली एक रुळणारे अनेक हार. हातात शंखवलय, जलवलय, रत्नवलय, दोन्ही बाजूंमध्ये केयूर, पायात पदांगदा, कमरेला कटीसूत्र, कानात एकावल्या. उर्मिला खरंच एखाद्या मोरपिसासारखी झळझळत होती. चारही नववधू आणि वरांनी घराण्याच्या मंदिरात लक्ष्मीपूजन केलं, सौभाग्यदान मागितलं. नणंद शांतेनं त्यांना काही पारंपरिक खेळ खेळायला लावले. 4 मोठ्या घागरीत दूध आणि गुलाब पाकळ्या घातल्या होत्या. त्यात म्हणे एक अंगठी होती. हातातल्या बांगड्या न वाजवता त्या घागरीत नवरा नवरी दोघांनी हात घालून ती अंगठी शोधायची. पतीपत्नीपैकी ज्याला ती अंगठी मिळेल तो संसारात वरचढ राहणार, शांतेने सांगितलं. चौघं आपापल्या घागरीत अंगठी शोधत होते. रामाने पहिल्यांदा अंगठी शोधली, मग मांडवीला, तर जरा वेळानं शत्रुघ्नाला अंगठी सापडली. लक्ष्मणानं मात्र उर्मिलेचा हात घागरीत घट्ट धरून ठेवला होता. ती हात सोडवून घेण्याचा प्रयत्न करत होती. त्याचे डोळे लबाड हसत होते. शांताच्या हे लक्षात आल्यावर तिने खाकरून दाखवलं आणि लक्ष्मणानं अंगठी काढून दाखवली. अंगठी सकट त्याने तिचा हातही बाहेर काढलेला बघून सगळ्या स्त्रिया तोंडाला पदर लावून हसायला लागल्या. उर्मिला लाजून लाल झाली. तोच प्रकार लवंग तोडणी विधीच्या वेळी झाला. सुवर्ण पात्रातली लवंग वरानं वधूला दातात धरायला द्यायची आणि वराने ती दातानं तोडून अर्धी करायची. चौघी विलक्षण लाजल्या. हे खेळ कोणी बनवले ते ठाऊक नाही, पण या खेळांनी नवरा बायकोचं प्रेम वाढतं, त्यांची एकमेकांची ओळख होते, शांता दिदी म्हणाल्या. सीता लाजून उठूनच जाणार होती. रामाने तिला खाली बसवलं. लवंग तोडताना लक्ष्मणाच्या ओठांच्या झालेल्या त्या उबदार स्पर्शानं उर्मिला अंतर्बाह्य थरारली होती. वेगवेगळे खेळ आणि रीतिरिवाज झाल्यावर चारही जोडपी आपापल्या प्रासादात गेले. आज तिच्या जीवाची शिवाशी भेट होणार होती. धनू, बेला आणि तिच्या इतर दासी सूचक हसत होत्या. पतीपत्नीच्या प्रेमाचा मार्ग स्पर्शाच्या पायवाटेवरनं सुरू होतो का? पतीपत्नीचं मन एक होण्यासाठी शरीर एक होणं हे घडलंच पाहिजे का? हे शिक्षण तिला मिथिलेत कुठल्याच गुरूंनी दिलं नव्हतं. मानं चौघींना पतीचं सगळं ऐकायचं एवढंच सांगितलेलं होतं. सख्यांनी काही बाई ओझरतं सांगितलं होतं. उर्मिलेच्या अनाघ्रात मनाला जीव घेणे प्रश्न पडले होते. चंदनी वस्त्र आलेला गौरवर्णी तेजस्वी लक्ष्मण दालनात आला. त्याच्या गळ्यात मदनगंधी मोगऱ्याच्या माळा होत्या. त्याने एक माळ काढली, उर्मिलेच्या गळ्यात घातली. तिची नजर लाजेनं झुकली. त्यांनी तिचं पाणी ग्रहण केलं. आधी दोघं फक्त डोळ्यांनी बोलत राहिले. मोगऱ्याच्या मादक गंधाबरोबर हवेत एक जादू पसरली. अर्धी रात्र ते दोघं बोलत होते. उर्मिला बालपणाविषयी, मिथिलेतल्या माणसांविषयी लक्ष्मणाला सांगत होती. सीता स्वयंवराच्या वेळच्या आठवणी निघत होत्या. त्यांची पहिली भेट आठवून दोघं रोमांचित झालेले होते. संकोचाचे पडदे हलके हलके दूर झाले. त्याच्या सहवासात ती फुलून आली. तिच्या असण्यानं तो स्वतःला सापडत गेला. पाण्यावर हलके सुटणारे तरंग एकाभोवती एक आपलीच वर्तुळं रेखत जावे तशा भावना हळूवार उमटत होत्या. त्यातली आसोशी वाढून स्पर्शाचे आवेगावर आवेग आदळत होते. शरीरात लाटांवर लाटा उठत होत्या. दोघं सुखानं न्हावून निघत होते. दोघांच्या मनांच्या तारा जुळल्या की शरीर एक होण्यात इतकं अपरिमित सुख असतं. या सुखाची दोघं रोज वाट पाहायचे. रात्री लक्ष्मण तिचा मुलायम केशसांभार पांघरून झोपत होता.
उर्मिला नजरेआड होऊ नये म्हणून तिची ओढणी तो स्वतःच्या बोटाला गुंडाळून ठेवायचा. दिवसाच्या पायाला चाकं लागावीत म्हणजे रात्र लवकर येईल असं दोघांना वाटायचं. दोघांना एकमेकांची आस लागलेली असायची. दोघांची मनं उलगडायला लागली होती. दोघांच्या गप्पांमध्ये अयोध्येच्या घरातल्या कितीतरी गोष्टी उर्मिलेला लक्ष्मणाच्या बोलण्यातनं कळायच्या. तिन्ही माँ, त्यांचं 4ही मुलांवर असलेलं प्रेम, कौसल्यामाचं मोठं असणं तरी दरारा कैकई मांचं असणं, सुमित्रा मांचं सगळ्यांना सांभाळून घेणं, असं काहीतरी त्याच्या तोंडून निघायचं. तो खूप बोलका नव्हता, पण विषय निघाला की आठवणी सांगायचा. त्याचं आणि रामाचं अद्वैत होतं. लहानपणी म्हणे दोघांचे पाळणे एकमेकांशेजारी असायचे. पाळणे दूर केले की दोघं रडायला लागायचे. नंतरही एकाला भूक लागली की दोघं एका ताटात जेवायचे. हे त्यांचं प्रेम पुढेही कायम राहिलं. वसिष्ठ ऋषींकडे शिकायलाही दोघं एकत्रच गेले. लक्ष्मणाला सगळे रामाची सावली म्हणायचे. सावली? उर्मिलेला दाताखाली खडा यावा तसा तो शब्द खटकला. पण लक्ष्मण आठवणीत रमला होता. त्या दिवशी असंच रात्रीचा भर ओसरल्यावर श्रांत क्लांत उर्मिला लक्ष्मणाच्या छातीवर डोकं ठेवून छताकडे पाहत पहुडली होती. तिचे मऊ रेशमी केस लक्ष्मणाच्या अंगावर पसरले होते. तिच्या केसातून तो बोटं फिरवत होता. अतीव सुखाच्या हिंदोळ्यावर उर्मिला झुलत होती. उर्मिल, त्याने हलकेच हाक मारली. तो एकांतात तिला उर्मिल म्हणतो हे आता तिच्या सवयीचं झालं होतं. काय प्रिय? उर्मिलेच्या आवाजावर मघाच्या आसोशीचा भर होता. तिचा आवाज जडावून धुंद झाला होता. उर्मिल, मी तुझ्या योग्यतेचा नाही आहे. तिने नुसती चुळबुळ केली आणि त्याचं बोलणं हसून सोडून दिलं. एका कुशीवर होत हनवटी त्याच्या छातीवर रुतवत त्याच्या चेहऱ्याकडे पाहण्याचा ती प्रयत्न करायला लागली. आज काय हे अचानक? खरंच उर्मिल, तू इतकी सुंदर. सगळ्या मिथिलेत काय, साऱ्या अयोध्येत सुद्धा तुझ्या इतकी सुंदर स्त्री नसेल. असं आत्ता लागला का शोध? काही वेळापूर्वी? उर्मिलेला खट्याळपणा करण्याची लहर आली होती. उर्मिल, ऐक ना, मी मनापासनं बोलतोय. तू शिरध्वज जनक राजाची एकुलती एक मुलगी. एकुलती एक कशी? सीताजीजी? सीता भाभी त्यांना परमेश्वरी देणगीनं मिळालेले आहेत. तू त्यांची निसर्गदत्त कन्या आहेस. तू बुद्धिमान आहेस. राज्यसभेत तत्वज्ञान चर्चेत भाग घेतेस असं ऋषी विश्वामित्र सांगत होते. तू शस्त्रविद्या, राज्यशास्त्र जाणतेस. राणी होण्याचे सर्व गुण तुझ्या ठायी आहेत. पण मी कधीच सिंहासनावर बसणार नाही हे माहीत असून सुद्धा तू माझ्याशी विवाह केलास. लक्ष्मण मनापासनं बोलत होता. नाथ, मी व्यक्तीशी विवाह केलाय. मला परमप्रिय असलेल्या व्यक्तीशी. मला सिंहासनाशी विवाह करायचा नव्हता. उर्मिल, उर्मिल, त्यानं तिच्या केसातला फिरणारा हात थांबवला. मी रामाची सावली आहे. तो म्हणेल तिथं मी जाणार. तो सांगेल ते युद्ध करणार. त्याच्यात परमेश्वरी अंश आहे अशी भविष्यवाणी आमच्या राजपुरोहितांनी तो लहान असतानाच केली होती आणि तसा तो आहेच. अयोध्येचा तोच उत्तराधिकारी आहे. असं असताना हा तुझ्यावर अन्याय नाही का? प्रिय, हे सगळं ठाऊक आहे मला. माझी जीजी अयोध्येची राणी झाली तर मला दुःख नाही. तिच्यात देखील परमेश्वरी अंश आहे असं तातांना देखील कोणीतरी सांगितलं होतं. म्हणून ते तिला डोळ्यातल्या बाहुलीसारखं जपत असत. तिचा शब्द खाली पडू देत नसत.
सुनैनामा एक वेळ मला रागवत असे, पण सीतेला नाही. आपण जे आत्ता सांगताय ते जेव्हा मी आपल्याला मनोमन वरलं तेव्हा मला ठाऊक होतं. स्वतःकडे महत्त्व घेण्याची अशी सुद्धा मला सवय नाही आहे. परंतु मी स्वत्व विसरत नाही. माझं एवढंच म्हणणं आहे, आपण राम जेठजींची सावली असा, पण स्वत्व विसरू नका. बंधू भगिनी ही नाती मलाही महत्त्वाची वाटतात, पण आता आपण पती पत्नी आहोत. ते नातं सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे, हे विसरू नका. एवढीच विनंती आहे. उर्मिला ताठ मानेनं बोलत होती, मात्र त्यात दुराभिमान नव्हता. मला आपली पत्नी म्हणून, एक स्त्री म्हणून, एक व्यक्ती म्हणून सन्मान मिळाला पाहिजे. तसाच तो एक राजपुरुष म्हणून, युवराज म्हणून, भ्राता म्हणून, एक व्यक्ती म्हणून आपल्यालाही मिळाला पाहिजे. प्रत्येकाला स्वतःची बुद्धिमत्ता आणि मतं असली पाहिजेत. प्रेमात व्यक्तीची ओळख हरवता कामा नये. माझ्यापुरतं सांगायचं तर मी माझ्यासारखी वागेन. माझी आयुष्याची पराक्रमाची स्वप्न लहान असली तरी ती माझी आहेत. ती स्वप्न पूर्ण करायला राणीपदाची आवश्यकता नाही नाथ. उर्मिलेचा चेहरा रात्री सुद्धा त्याला तेजस्वी भासला. तिचे समंजस शब्द ऐकून अतीव प्रेमानं लक्ष्मणानं तिला जवळ घेतलं. अयोध्येत चारही राजकन्या हळूहळू रुळत होत्या. मा, तात आणि मिथिलेची आठवण त्यांना कधीतरी व्याकुळ करायची. मा आता मिथिलेचा सगळा डोलारा एकहाती कशी सांभाळत असेल या विचारानं त्या अस्वस्थ व्हायच्या, कंठ दाटून यायचे. पण किमान त्या चौघी एकत्र होत्या. पगफेरा विधीला नवविवाहित मुलींनी सासरहून माहेरी काही दिवसांसाठी जाण्याची पद्धत होती. पण असं सारखं माहेरी गेलं तर नवीन रोपं या सासरच्या मातीत रुजणार कशी, म्हणून त्या चौघी इथेच राहिल्या होत्या. अर्थात त्यामागे सीतेचा विचार होता. चौघींनी एकमतानं ते मान्य केलं होतं. तीनही मानना या समंजस सुनांचं कौतुक वाटलं होतं. अयोध्येत सकाळपासून राजवाड्यात गडबड असायची. पहाटे राजा दशरथ आणि तिन्ही राण्या उद्यानात फेरफटका मारायचे. पहाटे उगवणाऱ्या बालसूर्याची किरणं अंगावर घ्यायचे. कधी उद्यानातल्या सरोवरात महाराज आणि राजपुत्र पोहण्याचा व्यायाम करायचे. राजस्त्रियांसाठी पोहण्याच्या वेळा वेगळ्या होत्या. राजपुत्र मल्लशाळेत किंवा शस्त्रशाळेत घाम गाळायचे. राजकन्या स्नानादी उरकून पाकशाळेत न्याहारीच्या देखरेखीला लागायच्या. उर्मिला मंदिरात यज्ञ पूजेच्या तयारीवर देखरेख करायची. मिथिलेत असताना खरं तर तिचीही चित्र काढण्याची आवडती वेळ होती. सकाळच्या शांत वेळी ती रंगरेषात तल्लीन व्हायची. तिची ध्यानमग्न अवस्था तिच्या हातून सुंदर निर्मिती करून घेई. त्यावेळी काढलेल्या चित्रात तिच्या मनातले भाव उमटत. पण हे सासर होतं. पुत्रवधू म्हणून तिच्यावर मर्यादा होत्या. तिच्या माला कोणी बोल लावेल असं वर्तन ती करणार नव्हती. राजा दशरथ सकाळी शुचिरभूत होऊन मंदिरात जात. तिथं ऋषी जाबाली आणि ऋषी वसिष्ठ त्यांच्याकडनं यज्ञ, हवन आणि पूजा करवून घेत. शिवगौरीचा आशीर्वाद घेतल्याशिवाय राजा दशरथांचा दिवस सुरू होत नसे. घरातले पुरुष त्यानंतर राजसभा, लोकन्यायालय, कृषी व्यवस्था अशा कामात व्यग्र होत. कौशल्या राणींना पट्टराणी म्हणून दैनंदिन राज्यसभेत का जावं लागत नाही? महाराज दशरथ अयोध्येत नसतील तर एवढ्या विशाल अयोध्येचा राज्यकारभार कोण बघतं? राण्यांनी आणि राजकन्यांनी केवळ अंतःपुरातच राहायचं का? असे प्रश्न उर्मिलेला पडत होते. नववधूंपैकी सीता पाकशाळेत कैकेयी माकडून अयोध्येतल्या पाककृती शिकून घ्यायची. कीर्ती लाडक्या जीजीच्या मागे मागेच असायची. मांडवी आणि उर्मिला
कौशल्यामांकडनं भांडार कसं राखायचं, त्यावर देखरेख कशी ठेवायची हे शिकून घेत होत्या. सुमित्रामा दासी वर्गाकडून कामं कशी करून घ्यायची हेही शिकवत होत्या. दुपारी भोजनानंतर प्रासादातल्या स्त्रिया आतल्या सरोवराच्या बाजूच्या उपवनात जमायच्या. तिथे तीनही राण्या यायच्या नाहीत. तरुण स्त्रियांना, नवीन आलेल्या सुनांना एकांत मिळावा अशी त्यामागे योजना होती. चारही राजकन्या, त्यांच्याबरोबर आलेल्या सख्या, अयोध्येतल्या ऋषिकन्या, मंत्रीकन्या अशा सगळ्या उपवनात जमत. मग कधी जलविहार, कधी गप्पा, कधी कीर्तीचं गाणं, कधी मांडवीचं सतारवादन, कधी सीतेनं त्यांना बोधकथा सांगणं, कधी उर्मिलेनं विनोदी गोष्टी सांगून हसवणं, हे सगळं व्हायचं. कधी त्या सारीपाट बुद्धिबळासारखे बैठे खेळ खेळायच्या, तर कधी मिथिलेच्या आठवणीत दंग होऊन त्या चक्क आंधळी कोशिंबीर सुद्धा खेळायच्या. तो त्यांचा हक्काचा वेळ असायचा. अशा खेळांनी मनं सांधली जायची. प्रासादातल्या जुन्या स्त्रियांबरोबर नव्या आलेल्या स्त्रियांची नाती बळकट व्हायची. खेळ हारजीत शिकवतो, मानापमान विसरायला शिकवतो. खेळ मनाला ताजंतवानं करतो. मुलींना ही दुपारची वेळ फार आवडायची. एकदा असाच चिंचोके खेळण्याचा खेळ रंगात आला होता. हा खेळ मिथिलेतला होता. सीता या खेळात विशेष प्रवीण होती. मातीत 7 खळगे करायचे. प्रत्येक खळग्यात एक एक चिंचोका ठेवायचा. प्रत्येकीला 28 चिंचोके वाटायचे आणि प्रत्येक वेळी खळग्यात त्यांची संख्या 7 करत जायचं. मुली खेळात रंगून गेल्या होत्या. इतक्यात एक साप आंब्याच्या झाडाजवळून त्यांच्याकडे येताना दिसला. उर्मिलानं चपळाईनं प्रवेशद्वारावरच्या सैनिकाच्या कमरेचं खडगं काढलं. 2 लांब उड्यात ती आंब्याच्या झाडाखाली पोचली. खडगाने तिने सापावर वार केला. सापाचे 2 तुकडे मुली खेळत होत्या त्या चिंचोक्यावर पडले. रक्ताची चिळकांडी उडाली. एकच आरडाओरडा आणि गलका झाला. स्त्रियांच्या किंकाळ्या ऐकून परिवाराच्या सभेत असलेले राजा दशरथ, कैकेयी, राम लक्ष्मण धावत आले. बहू, तू मारलंस सापाला? राजा दशरथ आश्चर्यानं म्हणाले. हो पिताजी, उर्मिला विनयानं म्हणाली. सेवकांनी येऊन सापाची खांडोळी उचलायला सुरुवात केली. भद्रे, तुला खडगं कुठून मिळालं? रामाने विचारलं. उर्मिलानं पहारेकऱ्याकडे बोट केलं. तिचा चेहरा लहान मुलासारखा निरागस दिसत होता. लक्ष्मणाच्या डोळ्यातल्या आश्चर्याची जागा आता कौतुकानं घेतली होती. कैकेयीनं विचारलं, बहू, तुला खडगं चालवता येतं? हो मा, मिथिलेत तलवार चालवायला थोडीफार शिकले होते. उर्मिला संकोचली होती. एका हातानं ती पोपटाला कुरवळत होती. तो घाबरला होता. युद्धावर जायची वेळ आली तर जाशील? कैकेयी माने नाक फुलवून प्रश्न विचारला. हो, जाईन की. पाकसिद्धी करण्यापेक्षा रथ चालवायला आवडतो मला. राजा दशरथांसह सगळे हसायला लागले. तेवढ्यात कौशल्य राणी तिच्या दासीसह तिथे आली. उर्मिला बहू, सैनिकाला हाक मारायची ना? ही आपली स्त्रियांची कामं आहेत का? उर्मिला म्हणाली, ही स्त्रियांची कामं, ही पुरुषांची कामं, अशी विभागणी कोणी केली? दोघांना सगळी कामं करता आली पाहिजे. थोडक्यात, ज्याला जे काम आवडतं ते त्यांनी करावं. स्त्रियांनी कोणतं काम करावं हे नियम पुरुषांनी का बरं बनवावेत? कौशल्या राणी काहीच बोलल्या नाहीत, पण उर्मिला बोलली ते त्यांना आवडलं नव्हतं. अहो, आमची उर्मी मिथिलेत ऋषींबरोबर तत्वज्ञानाची चर्चा करायची. कौशल्यामांची चढलेली भुवई पाहून सीतेने वातावरण हलकं करण्याचा प्रयत्न केला. वा, छान. म्हणजे आमची पुत्रवधूंची निवड चुकली नाही म्हणायचं, राजा दशरथ म्हणाले. आमचा जो लहान रथ आहे तो आम्ही आज आपल्याला पारितोषिक म्हणून देतोय बहू. उर्मिलेचे डोळे विस्फारले. त्यात आनंद झळकायला लागला. रथ?
जनक तातांच्या ती गळ्यात पडायची, तसं दशरथ पिताजींच्या गळ्यात पडावं असं एकदम तिला वाटून गेलं. तिने स्वतःला थांबवलं आणि त्यांना खाली वाकून चरणस्पर्श केला. सौभाग्यवती भव, यशस्वी भव. राजा दशरथांनी तिला आशीर्वाद दिला. मोठी माणसं तिथून परत सभेला गेली. सख्यांनी आणि बहिणींनी तिची आलाबाला घेतली. लक्ष्मणानं तिथून जाताना तिच्याशी नेत्रपल्लवी केली. रात्रीच्या आठवणीनं उर्मिलेच्या अंगावर एक गोड शहारा उमटला. रात्री लक्ष्मण तिच्या केसातून हात फिरवत म्हणाला, उर्मिल, उद्या तू घेऊन जा तो रथ वनात. खरंच? खूप दिवसांनी मला रथ चालवायला मिळेल. तू चालवू नकोस, सारथी चालवेल. मुख्य वेशी बाहेर तू चालव. अजून एखादा सैनिकांचा रथ मागे ठेवायला सांगतो, तुला मौज वाटेल. पण मी का नको चालवू? उर्मिलेच्या स्वरात नाराजी होती. तिथं मनातल्या मनात रथावर स्वारही झाली होती. अयोध्येत अशी पद्धत नाही उर्मिल. त्याच्या या उत्तरानं उर्मिला जराशी हिरमुसली. रागावलीस? आता एका व्यक्तीकडे स्वतःचा रथ आहे ना. प्रासादात कंटाळायला नको आमची पराक्रमी पत्नी. लक्ष्मण मनापासनं बोलत होता. उर्मिला त्याच्या छातीवर डोकं घुसळत हलके हलके गुद्दे घालायला लागली. आर्य, चिडवताय ना मला? नाही उर्मिल, तू खरंच शूर आहेस म्हणून तर मला तुझ्यासाठी सारखं वाईट वाटतं. उर्मिलेनं त्याच्या ओठांवर तिचा नाजूक तळवा ठेवला. प्रिय, मी आपल्या हृदयाची राणी आहे ना. पराक्रम व्यक्तीला मिळालेल्या पदांमुळे गाजवता येतो असं कुठे? तेच तर मी म्हणतोय. पराक्रम पदांमुळेच गाजवता येतो असं नाहीच आहे. लक्ष्मण म्हणाला आणि दोघं हसायला लागले. त्यांच्या हसण्याच्या लकेरी सरोवरातल्या हंसपक्षाच्या जोडीपर्यंत गेल्या. त्या हंसद्वयीलाही प्रणयाची उर्मी आली. त्यानंतर अधूनमधून उर्मिला तिच्या रथातून बहिणींना आणि सख्यांना घेऊन वनात फेरफटका मारायला जायची. सुमित्रामांना तिचं भारी कौतुक वाटायचं. कौशल्यामा मात्र या कोड कौतुकामुळे नाराज होत्या. तसं त्यांनी एकदा राजा दशरथांना सुचवलं. श्रोते हो, तुम्ही ऐकताय स्मिता दातार लिखित अयोध्येची उर्मिला ही कादंबरी. आज 4था भाग आपण ऐकलात. 5वा भाग ऐकण्यासाठी उद्या भेटूयात दीपक रेगे कथाकथन चॅनलवर. नमस्कार.